तर आज आम्ही आलो आहे सेंट पीटर्सबर्ग या सिटीमध्ये. आम्ही टॅम्पामध्ये राहतो, तिथून जवळच एक पाऊण तासाच्या अंतरावर ही सिटी आहे. तर तिथे खूप छान बीच आहे, सेंट पीटर्सबर्ग नावाचं बीच आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे ह्या सिटीमधील एक सेंट पीटर्सबर्ग पियरला. इकडे तुम्ही बघू शकता छोटे क्रूज आहेत, आणखी तिकडे मोठे मोठे बिल्डिंग्स बघायला मिळतात. अगदी शहराला खेटून असं पाण्यालगत त्या बिल्डिंग आहेत. तर दृश्य खूप सुंदर आहे. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही इथे जवळच गाडी पार्क केली आहे. पब्लिक पार्किंग असल्यामुळं थोडंसं चालत यावं लागतं. आता आपण एंट्रीच्या इथे जाऊया. आपण आता एंट्रीच्या इथे आलो आहे. हा रेड कलरचा स्टॅच्यू दिसतो आहे, सुरुवातीलाच तिथे ठेवलेला आहे. आणि पलीकडे समुद्र आहे, इथूनच स्टार्ट होतो. आणि ह्या ज्या छोट्या बोट आहेत त्या सर्व तिथे पार्क केलेल्या आहेत. आणि सुंदर असं झाडं वगैरे आहेत साईडला. तर इथून सुरुवात होते आतमध्ये जायला. तर आपल्याला आजूबाजूला हे छोटे स्टॉल दिसत आहेत. तर असे बऱ्याच प्रकारचे स्टॉल आहेत लोकांना शॉपिंग करण्यासाठी. असं बॅग, कपडे, बीचचे कपडे, कॅप, अशा बऱ्याचशा वस्तू इथे उपलब्ध आहेत. तर एकंदरीत मजा येते इव्हिनिंगला इथं स्ट्रीटमध्ये फिरायला. इथे पेंटिंग्स दिसत आहेत समोर आपल्याला, तर हे आपण विकत घेऊ शकतो. तर असे खूप सारे क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. आणि इथे हे लाईव्ह म्युझिक चालू आहे. असे बरेचसे लोक इथे येतात एंटरटेनमेंटसाठी. तर आपल्या टुरिस्टला पण खूप छान वाटतं. तर आपण आता आतमध्ये आलो आहे आणि इथे एक आपल्याला स्टॅच्यू केलेला दिसतो आहे. तर हा एक एअरबोटचा स्टॅच्यू आहे. तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. आणि मी जसं लांबूनच दाखवलं मगाशी, इथे सर्व पार्क केलेलं दिसत आहेत बोट आपल्याला. ते इथे जवळून खूप सुंदर वाटतं पाहायला. समोर आपल्याला हा एक एअरबोटचा स्टॅच्यू दिसतो आहे. तर ही आहे बेनॉइस्ट एअरबोट. आणि बेनॉइस्ट ही एक जगातली सर्वात प्रथम एअरलाईन कंपनी होती, ज्यांनी हे विमान बनवलं पहिलं, जे सेंट पीटर्सबर्गमधून त्यांनी फ्लाय केलं. आणि त्याची ही शॉर्ट राईड टॅम्पापर्यंत होती. तर त्याचा वेग हा 100 किलोमीटर ताशी एवढा होता आणि रेंज ही 200 किलोमीटर एवढी होती. तर ही एअरलाईन कंपनी सेंट पीटर्सबर्गमध्ये स्टार्ट झाली. आपण आता पुढे चालत आलो आहे. आणि इथे व्ह्यू बघायला संध्याकाळी बसून खूप छान वाटतं, म्हणून इथं त्यांनी चेअर्स पण ठेवलेल्या आहेत. तर इथं बसून निवांत व्ह्यू बघायचा. तर इथे आपल्याला पियर दिसतो आहे. लांबून बघायलाच एवढं सुंदर वाटतं आहे. तर तिकडे गेल्यावरती आणखीनच मजा येणार आहे. आणि इथे साईडला एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तर आता चालत चालत आपण त्या ब्रिजवरून जाणार आहे पियरच्या बाजूला. इथे आपल्याला बरीच वेगळ्या प्रकारची झाडं लावलेली दिसत आहेत. झाडांमुळं प्रसन्न वाटतं अगदी. पाणी, झाडं, तर मस्त वाटतं. आपण आता जवळ आलो आहे. तर आतमध्ये जाऊया पियरच्या इथे. तिथं त्यांनी 4-5 मजले केलेले आहेत. तर आपण पहिल्या फ्लोअरला आलो आहे आता. आणि इथे हा एक वेगळ्या प्रकारचा पक्षी आपल्याला बघायला मिळतो आहे. ब्राऊन पेलिकन असं या पक्ष्याचं नाव आहे. आणि त्याची चोच खूप जास्त मोठी आहे. ते इकडे ह्या आजी फिशिंगसाठी आल्यात. तर त्यांनी काही मासे पकडून कूलरमध्ये ठेवलेले आहेत. तर त्या पक्ष्याचं पूर्ण लक्ष आहे, त्याला त्यांच्या हातातला मासा पकडायचा आहे. पण त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. पण हे लक्षात आल्यावरती एका दादांनी त्यांची मदत केली आणि त्या पक्ष्याला हाकलवून लावलं. तर आपण आता 5व्या मजल्यावर आलो. आपल्याला एक रेस्टॉरंट पण दिसते. इथे मस्त लोक एन्जॉय करतात कॉफी किंवा काही खायला घेऊन. तर पियर म्हणजे काय,
तर पाण्याच्या वरती एक असं स्ट्रक्चर उभं केलेलं असतं जिथे लोक फिशिंगला येतात किंवा असं चालण्यासाठी एरिया केलेला असतो आणि आजूबाजूचा जो पाण्याच्या मधून बघण्याचा नजारा आहे तो पाहण्यासाठी हे एक पियर उभं केलेलं असतं. तर टुरिस्टसाठी हे केलेलं असतं. तर लोक एन्जॉय करतात इथे येऊन. असं छोटे रेस्टॉरंट पण इथे केलेले असतात, चालण्यासाठी पण ट्रॅक केलेला असतो. तर सुंदर वाटतं संध्याकाळच्या वेळी इथे येऊन बसायला, शांत वाटतं. इथे आपण बसू शकतो, छान व्ह्यू पाहत. खूप छान वाटलं वरती सगळा आजूबाजूचा नजारा बघून. पियर लांबून पण खूप छान दिसते. तर आम्ही आता खाली आलो आहे आणि आता आम्ही पार्किंगला जायला निघालेलो आहे. आपण आता पियरच्या इथून निघून आलो आहे आणि आता आपण सनसेट बघायला चाललो आहे बीचच्या इकडे. इकडे उन्हाळ्यामध्ये खूप उशिरापर्यंत उजेड असतो, उशिरा सूर्य मावळतो. तर आता 8:30चा सनसेट आहे आणि हे साईडला जाताना घरं दिसत आहेत आपल्याला. इथले सर्व लाकडी घरं असतात. फक्त स्ट्रक्चर सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं, पण घर हे संपूर्णपणे लाकडाचीच बांधलेली असतात. आपण पोचलो आहे बीचच्या इथे आणि आत्ताच 1 मिनटापूर्वी सनसेट झाला आणि माझं 1 मिनटासाठी सनसेट मिस झाला आज. पण काही हरकत नाही, जरी सनसेट झाला असला तरी नंतरचं दृश्य पण तेवढंच सुंदर दिसतं. आणि सगळे अंधार पडायला लागला आहे आता. आम्ही जातो आहे सनशाईन स्कायवे ब्रिजला. तर तिथे जातानाचं हे आपल्याला दृश्य दिसतं आहे समुद्राचं. जवळ आलो आहे आपण आता. ती समोर जी निळ्या कलरची लाईट दिसते आहे तो पूर्ण ब्रिज आहे. तर लांबूनच आता लाईट दिसते आहे. थोड्याच वेळात आपण त्या ब्रिजवरून जाणार आहे. त्यासाठी इथे आधी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं एंट्रीच्या इथे आणि मग आपण ब्रिजवरून जाऊ शकतो. तर हा एक वेगळ्या प्रकारचा ब्रिज आहे. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जगातील सर्वात लांब आणि केबलच्या आधारावर कॉन्क्रीटचा बांधलेला एक ब्रिज आहे. हा पूर्ण 4 मैल्स एवढ्या अंतराचा ब्रिज आहे आणि ह्या केबल्स दिसत आहेत आपल्याला. सर्वत्र लाईट लावलेल्या आहेत छान. तर हा लांबून पण खूप सुंदर दिसतो आणि दिवसाचं जाताना पण खूप छान दिसतो. आणि याचं वेगळेपण असं आहे की यांनी असं हाईट दिलेली आहे मध्ये खूप जास्त. तर ह्या ज्या मोठ्या क्रूज आहेत ना, ह्या सहज हा ब्रिज ओलांडून जाऊ शकतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.